कोरोमंडल ग्रोमोर फिटसॉल आता सगळं फिट आहे. नमस्कार, मी कल्लाप्पा दादा सुगडते, गौडवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. गौडवाडीमध्ये डाळिंबाची माझ्याकडे एक 8,000 झाडं आहेत. त्यामध्ये आता आलेला 2,000 हार्वेस्टिंगचा प्लॉट आहे, 2,000 झाडांचा. तो युरोप एक्सपोर्टसाठी चालू आहे. पर प्लॅन्ट साधारणपणे 30 ते 35 किलोपर्यंत माल निघतो. 70-80% एक्सपोर्ट युरोपला माल जातो. त्यातला ॲव्हरेज रेट हा 160 रुपयेपासून 140 पर्यंत असा ॲव्हरेज रेट बसलेला आहे. या वर्षी नवीनमध्ये वापरण्यात आलेले आपल्याला कोरोमंडलचे ग्रेड 1 सुरुवातीला सेटिंगसाठी आपण वापरलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मादी कळीची संख्या जास्त निघालेली आहे आणि सेटिंग भरपूर मिळालेलं आहे. त्यानंतर परत इतकं सेटिंग झालं की तो थोडं थिनिंग करावं लागलं. इतकं सेटिंग झालं त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश तिन्ही गोष्टी असल्यामुळे दुसरी ग्रेड रेची आवश्यकता लागली नाही. त्याच्यानंतर थोडं सेटिंग झाल्यानंतर थोडं हिरव्या स्टेजमध्ये जाताना कोरोमंडल ग्रेड 2 म्हणून येतं. त्याच्यामध्ये पण तसं नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश मायक्रोन्यूट्रिएंट असल्यामुळे जर pH 4.2 असल्यामुळे तो अपटेक होण्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम करत आहे. त्यामुळे त्याचे रिझल्ट छान मिळालेले आहेत. यावर्षी ॲव्हरेज साईज, वजन ह्या गोष्टी ग्रेड 2 मध्ये दिल्यानंतर जर वर्षीपेक्षा 30 ते 35% ॲव्हरेज वजन जास्त मिळालेले आहे आणि क्वालिटी ही चांगल्या पद्धतीची आलेली आहे. त्यानंतर थोडं साईजसाठी आणि वजन वाढण्यासाठी ग्रेड 2 वापरल्यामुळे वजनातही बऱ्याच बदल झाले. ॲव्हरेज साईज आता निघत असताना 200+ वर 300, 400, 600 पर्यंत, 700 पर्यंत निघालेले आहे. चांगलं उत्पन्नात यावर्षी भरपूर वाढ झालेली आहे. त्याचे ग्रेड दोन्ही पण छान आहेत, त्या अडचणी. आणि दुसरी ग्रेड म्हणजे 52-34 किंवा 12-61 अशी त्याची आवश्यकता यावर्षी मिळालेली नाही. 13-0-45 शेवटला पोट आहे असं काही विषय नाही. म्हणजे त्यात असतानाच मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट अन्नद्रव्य असल्यामुळे त्याचा रिझल्ट अतिशय छान मिळालेला आहे. कोरोमंडल ग्रोमोर फिटसॉल आता सगळं फिट आहे.